डॉक्टर शालिनीताई वसंतराव पाटील माजी विधानसभा सदस्य व माजी मंत्री यांचा जन्म 8 ऑगस्ट 1933 रोजी सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यातील कुमठे येथे झाला। त्यांचे शिक्षण BA ऑनर्स LLB PhD इतके झाले होते। कैलासवासी शालिनीताई यांनी श्रीलक्ष्मी महिला सहकारी बँक, इंदिरा सहकारी बँक, जनता सहकारी बँक, सांगली जिल्हा सहकारी बँक तसेच शिवनेरी सहकारी बँक स्थापन केली होती। त्यांनी श्री जरंडेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या संस्थापिका चेअरमन म्हणूनही उत्तम कार्य केले होते। त्यांनी स्वर्गीय चंद्रकांत वसंतदादा पाटील विद्यालय व ज्युनियर कॉलेज सुरू करून विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची सोय केली। तसेच जिजाऊ प्रतिष्ठान या संस्थेच्या मार्फत त्यांनी ग्रामीण भागातील जनतेला अल्पदरात वैद्यकीय सेवा उपलब्ध करून दिली होती। सहकार, शिक्षण व सामाजिक क्षेत्रात त्यांनी भरीव कार्य केलं होतं। कैलासवासी डॉक्टर शालिनीताई पाटील यांनी सांगली जिल्हा लोकल बोर्डाच्या सदस्या, तासगाव पंचायत समितीच्या सदस्य म्हणून देखील काम केलं होतं। सन 1980, 1999, 2004 अशा 3 वेळा महाराष्ट्र विधानसभेवर त्या निवडून आल्या होत्या। सन 83 ते 84 या काळात लोकसभेच्या सदस्य होत्या। सन 80 ते 83 कालावधीत महसूल, पुनर्वसन, सार्वजनिक बांधकाम, रोजगार, अन्न व नागरी पुरवठा खात्याचे मंत्री म्हणून त्यांनी उत्तम कार्य केलं होतं। अशा या ज्येष्ठ समाजसेविकेचे शनिवार दिनांक 20 डिसेंबर 2025 रोजी दुःखद निधन झाले।